नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीर यांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा आपला भाग चाललाय 299वा. प्रकरण चाललंय 54व. निंद्या कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 1 ते 3. प्रथम आपण अंग परिचय बघून घेऊया. कोणाचीही निंदा करणं ही खरं तर चांगली गोष्ट नाहीये, कारण परनिंदा साधनेमध्ये बाधकच होते. हीच गोष्ट ह्या प्रकरणात कबीर आपल्याला समजून सांगत आहे. प्रथम आपण पहिला दोहा ऐकूयात. लोग बिचारा नींदे जिन्हें न पाया ज्ञान, राम नाम रातार है तिन्हु न भावे आन. लोग बिचारा नींदे जिन्हें न पाया ज्ञान, राम नाम रातार है तिन्हु न भावे आन. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. राता रहना. राता रहना म्हणजे अनुरक्त होणे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ज्या लोकांना ज्ञानप्राप्ती नाही ते लोक उगीचच निंदा करत राहतात. जे रामनामात रत झालेले आहेत त्यांना दुसरी कोणतीही गोष्ट चांगली वाटतच नाही. मनुष्य जगतामध्ये भेद पाहतो. त्याला एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टींपेक्षा श्रेष्ठ वाटत राहते, त्यामुळे तो नेहमीच दुसऱ्याची निंदा करत असतो. परंतु ज्याला एकत्वाचं ज्ञान झालेलं आहे तो मनुष्य मात्र सगळीकडे एकरूपच पाहतो. त्याच्या दृष्टीला भेद, कमतरता काहीही दिसत नाही. सर्वच ठिकाणी तो आत्मरूप पाहतो आणि त्यामुळेच तो आत्मा रामातच रंगून जातो. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. लोक निंदा करते जाना, झाले नाही ज्ञान, राम नामिते रंगून जाते नच जान्य भान. लोक निंदा करते जाना, झाले नाही ज्ञान, राम नामिते रंगून जाते नच जान्य भान. पुढचा दुसरा दोहा ऐकूयात. दोख पराये देखी करी, चल्या हसंत हसंत, अपने चंतिन आवय, जिनका आदिन अंत. दोख पराये देखी करी, चल्या हसंत हसंत, अपने चंतिन आवय, जिनका आदिन अंत. दोख. दोख म्हणजे दोष. चती. चती म्हणजे चित्त. दोह्याचा अर्थ ऐकूयात. दुसऱ्याचे दोष पाहून मनुष्य हसत राहतो, पण ज्या दोषांना आदिही नाही अंतही नाही असे आपले दोष मात्र त्याला दिसून येत नाहीत. दुसऱ्यांचे दोष पाहणं, त्यावर टीका करणं हा तर खरं मनुष्य स्वभावच आहे. पण दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवताना इतर 4 बोटं मात्र आपल्याकडे वळलेली असतात याची त्यांना जाणीवच नसते. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्याकडील मुसळ दिसत नाही, अशी एक मराठीत म्हण आहे. मनुष्याने स्वतःचे दोष पाहिले तर ते पर्वतप्राय असतात. तसेच जे दोष दुसऱ्याकडे असतात ते दोष त्याच्याकडे नसतात असंही नाहीये. तेव्हा तेच स्वतःकडील दोष त्याने दूर करण्याचा प्रयत्न करावा. निंदा करणं हा तर दुर्गुण आहेच आहे, परंतु निंदा करणारा मनुष्य दुर्जनही आहे. अन्यान परिवदन साधु, यथा हि परितप्यते, तथा परिवदन अन्यान तुष्टो भवति दुर्जनः. ज्याप्रमाणे सज्जन दुसऱ्यांची निंदा करण्याचा प्रसंग जर आला तर दुःखी होतो, पण दुसऱ्याची निंदा करताना दुर्जन मात्र संतुष्ट होतो. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. दुसऱ्याचे जो दोष पाहुनी राहतसे हसत, दोष स्वतःचे पहावे जा नाही
आदि न अंत. दुसऱ्याचे जो दोष पाहुनी राहतसे हसत. दोष स्वतःचे पहावे जा नाही आदि न अंत. पुढचा दोहा ऐकूयात. तिसरा. निंदक नेडा राखिये आंगणी कुटी बंधाई. बिन साबण पाणी बिना निर्मल करे शोभाई. निंदक नेडा राखिये आंगणी कुटी बंधाई. बिन साबण पाणी बिना निर्मल करे शोभाई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. नेडा. नेडा म्हणजे जवळ. सुभाई. सुभाई म्हणजे स्वभाव. दोह्याचा अर्थ ऐकूयात. निंदा करणाऱ्याला जवळ बाळगावं. शक्य झालं तर त्याला आपल्या अंगणातच कुटीही बांधून द्यावी. तो निंदक साबण आणि पाणी यांच्याशिवाय तुमचा स्वभाव स्वच्छ करतो. निंदक निंदा करतो त्यामुळे साधक सतत सावधान राहतो आणि आपलं मन शुद्ध करतो. निंदकाचे घर असावे शेजारी, असं तुकाराम महाराजही सांगतात. प्रत्येकाने स्वतःचे दोष दूर करण्याचा प्रयत्न करावा. बरेच लोक केवळ स्तुतीपाठक असतात. त्यांच्या स्तुतीमुळे मनुष्य हा गर्विष्ठ होत असतो. आपले दोष आपल्याला कधीच दिसत नाहीत. निंदक तेच आपल्याला दाखवून देतो. त्यामुळे निंदक हा उत्तम मार्गदर्शक असतो. तो आपल्याला प्रगतीपथावर नेण्याचं काम करतो. मनुष्य नेहमी सतर्क राहतो बघा. वाईट आचरण निंदेस पात्र होईल या भीतीने तो शुद्ध आचरण ठेवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे आत्मसुधारणा करण्याची संधी प्राप्त होते. तसंच सहनशीलता, क्षमा या दैवी गुणांची देखील वृद्धी होते. श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की अचूक येतने करवेना म्हणून केले ते सजेना. अचूक येतन करवेना म्हणून केले ते सजेना. आपला अवगुण जाणवेना काही केल्या श्रीराम. आपला अवगुण जाणवेना काही केल्या श्रीराम. आपले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे. आपुले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे. आपणासी निंदी दुःखे या नाव मुमुक्षू श्रीराम. आपणासी निंदी दुःखे या नाव मुमुक्षू श्रीराम. व्यवहारात सुद्धा एखाद्या गोष्टीत यश येत नाही, कारण प्रयत्न योग्य दिशेने झालेले नसतात. आपलं कुठं चुकतंय तेही कळत नाही, परंतु जाणता मात्र आपले दोष दाखवून देतो. तसंच आत्मज्ञानाच्या बाबतीत सुद्धा आपले अवगुणच आड येत असतात आणि निंदक ते दाखवून देतात. त्यामुळे निंदक हा शत्रू नसून तो पथप्रदर्शकच आहे. आणि म्हणूनच कबीर सांगतात की निंदकाला जवळ बाळगा. त्याला आपल्या अंगणात कुठीच बांधून द्या, म्हणजे त्याचं आपल्याकडे सतत लक्ष राहील. एरवी शरीर वस्त्र स्वच्छ करण्यासाठी साबण पाणी यांची आवश्यकता असते, पण अंतःकरण साबण आणि पाण्याने काही शुद्ध होत नाही. ते निंदकाच्या बोलण्याने शुद्ध होतं. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. निंदक ठेवावा नित जवळी कोटी द्यावी बांधून. विना साबण पाण्याने करे शुद्ध अंतःकरण. निंदक ठेवावा नित जवळी कोटी द्यावी बांधून. विना साबण पाण्याने करे शुद्ध अंतःकरण.